पालकांनो, मुलं शाळेत अभ्यास करतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही क्लासमध्ये पण अभ्यास करतो, शिवाय घरी आल्यावर देखील आम्ही होमवर्क करतो, तरीही परत तुम्ही आमच्या मागे का लागता की तुम्ही होमवर्क केलं पाहिजे, सेल्फ स्टडी केलं पाहिजे. आता किती वेळा अभ्यास करायचा, शाळेत, क्लासमध्ये, घरी किती वेळा, कसा आणि कधी अभ्यास करायचा. मुलांना खरोखरच अभ्यास केल्याने खूप मानसिक थकवा येतो. कारण सातत्याने वाचन, ग्रहण करणं, लक्षात ठेवणं, स्मरणात ठेवणं, ते आठवणं, लेखन करणं, एखाद्या ठिकाणी मनाची एकाग्रता करणं, या सगळ्यामुळे त्यांच्या ग्लुकोज पातळीमध्ये निश्चितपणे थोडासा डाऊनफॉल येतो. मग मुलं चिडतात, वैतागतात, तुमचासुद्धा रागराग करतात, शाळेचा, क्लासचा आणि विशेषतः अभ्यासाचा राग करतात. आणि मग त्यांना असा प्रश्न पडतो आणि ते तुम्हाला असं म्हणतात की रोज रोज अभ्यास का करायचा. आपल्यालासुद्धा या प्रश्नाचं उत्तर नेमकं ठाऊक नसतं. आपण काहीतरी थातूरमातूर उत्तर देत असतो. पण खरंच पालकांनो, मुलांनी रोज अभ्यास करणं आवश्यक आहे. त्याच्यामागची काय कारणं आहेत ते आज आपण समजावून घेऊया. मुलांच्या मनामध्ये एक असा समज तयार झालेला असतो की अभ्यास करणं म्हणजे एक काम आहे. आपण मुलांना असं सांगूया की रोजचा अभ्यास हे नेमून दिलेलं काम नाही किंवा टास्क नाही, तर ती तुम्ही स्वतःला लावून घेण्याची एक सवय आहे. जशा आपण इतर सवयी लावतो, चांगल्या सवयींमुळे आपलं आयुष्य आणखी चांगलं छान बनत जातं, तसं अभ्यास रोजचे रोज करणं ही एक सवय आहे, ते काम नाही. रोजच्या अभ्यासामुळे होतं काय की मुलं ज्या पद्धतीचं ज्ञान मिळवतात, जी माहिती गोळा करतात, ते ज्ञान त्यांच्या मेंदूमध्ये ठसतं. अभ्यासामधल्या संकल्पना, त्यातल्या कन्सेप्ट मुलांच्या मनात रुजत जातात खोलवर. त्यांची स्मरणशक्ती पण वाढते. वारंवार एखादी गोष्ट वाचली, पाठ केली, लिहून बघितली, चित्र काढून पाहिलं, वेगवेगळ्या पद्धतीने ती अभ्यासून पाहिली की मग मुलांची स्मरणशक्ती वाढते. कारण वारंवार अभ्यास केल्याने त्या ज्ञानाचे ठसे मुलांच्या मेंदूवरती छान अगदी घट्ट राहतात. रोज अभ्यास करायचा म्हटल्यानंतर मुलांना टाईम मॅनेजमेंट शिकावं लागतं. वेळेचं व्यवस्थापन जे असतं त्याची पण मुलांना सवय लागते. परीक्षेची तयारी करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये उत्तम परफॉर्मन्स देण्यासाठी हा सातत्यपूर्ण अभ्यास खूप उपयोगाला येतो. रोज अभ्यास करताना जर मनासमोर त्या दिवसापुरतं जरी उद्दिष्ट ठरवलं किंवा त्या आठवड्यापुरते उद्दिष्ट ठरवून वेळापत्रक तयार केलं तर सगळ्या विषयांना योग्य न्याय देता येतो. एखाद्या विषयाचा अभ्यास खूप झाला, एखाद्याचा अजिबात झाला नाही, असं गणित बिघडत नाही. रोजच्या अभ्यास पद्धतीपेक्षा वेगळ्या अभ्यास पद्धती म्हणजे नुसतं वाचन, लेखन, पाठांतर यापेक्षासुद्धा काही वेगळ्या पद्धती ज्या आहेत, त्याच्यामध्ये पोमोडोरो ही पद्धत आहे, SQ3R नावाची पद्धत आहे, फायमन टेक्निक आहे. तशीच अनेक अशी वेगवेगळ्या प्रकारची टेक्निक्स किंवा अभ्यास पद्धती आहेत, ज्यांचा उपयोग ठरवून मुलं रोज वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा अभ्यास करू शकतात किंवा वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळ्या पद्धतीसुद्धा वापरू शकतात. मुलांना असं सांगा की तुमच्या भविष्यातल्या कल्याणासाठी, तुमच्या प्रगतीसाठी रोज अभ्यास करण्याची शिस्त स्वतःच्या अंगी लावलीत तर मोठेपणीसुद्धा तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल तर त्याच्यामध्ये सातत्य असणं, पर्सिस्टन्स असणं हे खूप आवश्यक ठरतं आणि त्याचीच सवय मुलांनो तुम्हाला लहानपणापासून लागते. आपण जर लहानपणापासून एकाग्र होऊन एखाद्या गोष्टीचं हे काम मला या वेळेमध्ये पूर्ण करायचंच आहे आणि रोजचे रोज करायचं आहे, तर मनाला आणि आपल्या मेंदूला ती सवय लागते, जेणेकरून भविष्यकाळामध्ये त्याचा आपल्याला आयुष्य जगताना खूप उपयोग होतो. धन्यवाद.